जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक MK स्टडी पॉइंट इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया। आपण आपल्या चॅनलला मागील काही दिवसांपासून 2024 ला झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत किंवा येत आहोत। तर आजचा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचं मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणामधील सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे सर्वनाम। सर्वनाम या घटकावर आपल्याला 2024 ला जेवढेही महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचे पेपर झाले, त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वनामावर कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत। तर चला वेळ न घालवता आपण चलूयात आपण पहिल्या प्रश्नाकडे। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा सगळ्यात साधा आणि सोपा, थोडंसं पाहिल्यानंतर किचकट वाटेल पण एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि दोन या ठिकाणी विधान दिलेलं आहे। तर आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आणि काही वेळेला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये वापरतात। प्रश्न विचारलेला आहे लातूर पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये आपल्याला सर्वनामाची संख्या ही पाहायला मिळते एकूण 9 आणि या 9 सर्वनामांना एकूण 6 प्रकारामध्ये आपण काय केलेलं आहे, विभाजित केलेलं आहे किंवा 6 प्रकारामध्ये त्यांना डिवाइड केलेला आहे। मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जर पहिला प्रकार पाहिला मित्रांनो तर तो आहे पुरुषवाचक सर्वनाम। कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे। मग पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय, तर जेव्हा आपण नामाच्या ठिकाणी सर्वनामाचा वापर करतो त्यावेळेला स्वतःसाठी ज्याच्यासोबत संभाषण साधतो त्याच्यासाठी, आणि जेव्हा दोघे जण संभाषण साधतो त्यावेळेला एखाद्या तिसऱ्याची चर्चा करत असो तर त्याच्यासाठी अशा एकूण 3 सर्वनामाचा वापर केला जातो आणि हे 3 सर्वनाम आहेत मी, तू आणि त्याच्यानंतर तो। हे तीनही सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येत असतात। मग या ठिकाणी आपण मी म्हटलं तर मीच्या अनेक वचने आम्ही किंवा मग कधी कधी आपण सुद्धा या ठिकाणी वापरत असतो। जर आपण तू म्हटलं तर याचा अनेक वचनी तुम्ही किंवा मग आपण या पद्धतीने अनेक वचनी वापरतो। त्याच्यानंतर तो म्हटलं तर ते, त्याच्यानंतर त्या स्त्रीलिंगी असतील तर किंवा मग एखाद्या व्यक्तीसाठी आपण देखील त्या ठिकाणी वापरत असतो। म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आपण हा सर्वनाम प्रथम पुरुषवाचक मध्ये सुद्धा येते। मग या ठिकाणी पुरुषवाचक जे सर्वनाम आहेत या पुरुषवाचक सर्वनामाचा 3 अजून प्रकार पडतात। जो बोलणारा असेल तो स्वतःसाठी आपल्यासाठी मी वापरतो, याचा अर्थ तो झाला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। ज्याच्या सोबत बोलत आहे त्याच्यासाठी वापरतो नेहमी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि ज्याच्या विषयी बोलले जाते त्याच्यासाठी वापरले जाते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक म्हटलं तर मी आहे, द्वितीय म्हटलं तर त्या ठिकाणी तू आहे आणि तृतीय म्हटलं तर त्या ठिकाणी तो आहे। यांचंच अनेक वचनी रूप जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी आपण होतो। जसं या ठिकाणी एखादं वाक्य लक्षात घ्या, आपण खेळायला जाऊया, आपण खेळायला जाऊया। जर असं म्हटलं या ठिकाणी तर आपण हा जो सर्वनाम आहे हा मी स्वतःसाठी अनेक वचनी वापरलेला आहे, याचा अर्थ हा झाला प्रथम पुरुषवाचक। जर या ठिकाणी म्हटलं आपण खेळायला या, जर असं आपण म्हटलं आपण खेळायला या, याचाच अर्थ हा आपण हा जो शब्द आहे हा समोरच्या व्यक्तीला बोलण्यात आलेला आहे, याचा अर्थ हा झाला द्वितीय पुरुषवाचक। तिसरं जर पाहिलं आपण, त्याने मला बोलावलंय, बोलावले पण आपण आलाच नाही, असं जर आपण म्हटलं आपण आलाच नाही तर या ठिकाणी आलाच नाही म्हणजेच या ठिकाणी आपण हा जो सर्वनाम आहे हा कोणासाठी वापरलेला आहे, तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीनही प्रकारच्या पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण या सर्वनामाचा वापर त्या ठिकाणी केला जातो। याचाच अर्थ फक्त अ बरोबर होणार नाही, फक्त ब बरोबर होणार नाही, या ठिकाणी दोन्ही विधान जे आहेत हे दोन्ही विधान काय असतील तर बरोबर असतील। या पद्धतीनं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 काय असेल, पर्याय क्रमांक 3 असेल। चला बघूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणता किंवा कोणते, तर या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जर म्हटलं आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तर या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपण काय घेतो,
तो, कारण प्रथम आहे मी, त्याच्यानंतर द्वितीय आहे तू आणि तृतीय आहे तो. या तो मध्ये लिंग आणि लिंगानुसार बदल केला तर ती होईल, वचनानुसार बदल केला तर ते होईल, किंवा मग वचनानुसार बदल केला तर त्या होईल. मग या ठिकाणी ती हा लिंगानुसार बदल झाला, याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या ठिकाणी मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. बीड पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे, तुम्ही या सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. मग मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळलेली आहे, तर असं एका शिक्षकाने दुसऱ्या समोरच्या मुलांना म्हटलेलं असेल. म्हणजे जो बोलणारा असतो तो प्रथम असतो आणि ज्याला सांगतो किंवा ज्याच्याशी संवाद साधतो किंवा बोलतो तो असतो नेहमी द्वितीय. मग तुम्ही हा शब्द समोरच्या व्यक्तीसोबत त्या ठिकाणी बोलताना वापरलेला आहे. याचाच अर्थ हा काय असेल, तर हा असेल मित्रांनो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय असेल, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम पाहिलं, परंतु त्या ठिकाणी हा अनेक वचनी असेल. काय असेल, अनेक वचनी असेल. याचाच अर्थ द्वितीय पुरुषी अनेक वचनी हा आपला पर्याय काय असेल, बरोबर असेल. तर पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे आहेत. मग पुरुषवाचक सर्वनाम मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर एकूण 3 आहेत. मग या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक म्हटलं तर मी, द्वितीय पुरुषवाचक म्हटलं तर तू आणि तृतीय पुरुषवाचक म्हटलं तर त्या ठिकाणी तो. याच्यामध्ये लिंग आणि वचनानुसार बदल होऊ शकतो. मग या ठिकाणी पर्यावरून पाहिलं ती आणि हा जर म्हटलं तर हा कोणता सर्वनाम नाही, पुरुषवाचक नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 होणार नाही. आपण आणि तू, कारण मीच्या अनेक वचनी काय होतो, आम्ही किंवा मग आपण या ठिकाणी होतो. याचाच अर्थ आपण आणि तू हे दोन्ही काय असतील, पुरुषवाचक सर्वनाम आहेत. स्वतः हा आत्मवाचक सर्वनामाचं काम करते. कोण हा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं काम करते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, आपण सकाळी फिरायला गेला होता का. या ठिकाणी आपण हा सर्वनाम वापरलेला आहे. मग आपण हा शब्द जो आहे किंवा आपण हा सर्वनाम आहे हा कोणासाठी वापरलेला आहे, तर हा वापरलेला आहे समोरच्या व्यक्तीसाठी. कारण एखादा व्यक्ती जेव्हा विचारतो तेव्हा ज्याला विचारतो तो त्या ठिकाणी उपस्थित असतो. याचाच अर्थ समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी विचारण्यात आलं की आपण सकाळी फिरायला गेला होता का. याचाच अर्थ समोरच्या व्यक्तीला विचारलं. म्हणजे हा प्रकार जर पाहिलं तर हा कोणत्या प्रकारामध्ये येईल, तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाच्या प्रकारात येईल. मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हटलं तर तो आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सगळे जेवढे काही मराठीचे घटक असतील, सर्वनाम पासून ते संधी पासून ते त्याच्यानंतर वर्णमाला, त्याच्यानंतर शब्दाच्या सगळ्या जाती, त्याच्यानंतर समास प्रयोग, ह्या सगळ्या घटकांचं तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांचं विश्लेषण मिळणार आहे. तर आपण आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडा. या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडा म्हणजे 4 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये येणारा जो सर्वनामाचा प्रकार आहे त्याचा प्रकार दिलेला आहे. मग कोणत्या वाक्यामध्ये सर्वनाम चुकीचा आहे किंवा जोडी चुकीची आहे ते त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. कोणी नाचत यावे सरळ विधानार्थी वाक्य आहे. सामान्य सर्वनाम दिलेला आहे. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कोण आणि काय हे 2 सर्वनाम एखाद्या वेळेला विधानार्थी किंवा उद्गारार्थी वाक्यामध्ये येत असतील तर त्यावेळेला ते सर्वनाम सामान्य किंवा मग त्या ठिकाणी अनिश्चित सर्वनामाचं काम करतात. हे लक्षात घ्या.
आणि जेव्हा कोण आणि काय हे सर्वनाम जेव्हा एखाद्या प्रश्न विचारला जाते यांच्याद्वारे, त्यावेळेला तो सर्वनाम कोणता ठरतो तर प्रश्नार्थक सर्वनाम ठरतो, हे गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याने आपणहून गुन्हा कबूल केला, त्याने म्हटलं तर तो किंवा आपणहून म्हटलं तर या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याने म्हटलं तो, हा काय याला पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर हा पेरू गोड आहे, हा पेरू गोड आहे म्हटलं तर त्या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं झालं तर हा सर्वनाम या वाक्यामध्ये दर्शक दिलेला आहे. मग या ठिकाणी हा पेरू गोड आहे म्हटलं तर त्या ठिकाणी नाम आणि सर्वनाम दोनही कधी सोबतीला येत नाही. नामाच्या ठिकाणी सर्वनाम येत असते किंवा मग सर्वनामाच्या ठिकाणी मूळ नाव येत असतो. परंतु या ठिकाणी नाव आणि सर्वनाम जर समजा नाम आणि सर्वनाम हे दोन्ही जर सोबतीला येत असतील तर या वेळेला जो सर्वनाम वापरला जातो हा त्या वाक्यामध्ये सर्वनामाचं काम न करता त्या ठिकाणी कशाचं काम करते तर विशेषणाचं काम करते. म्हणजेच हा पेरू म्हटलं तर या ठिकाणी हा कशाचं काम करेल, विशेषणाचं काम करेल, दर्शक सर्वनाम होणार नाही. मात्र याच वाक्यामध्ये जर समजा काय असेल, हा गोड पेरू आहे, गोड पेरू आहे असं जर वाक्य असेल तर या ठिकाणी हा जो सर्वनाम आहे हा कशाचं काम करेल, दर्शक सर्वनामाचं काम करेल. म्हणजेच या ठिकाणी दर्शक सर्वनाम या ठिकाणी नाम आणि सर्वनाम यांच्यामध्ये वाक्यात काही अंतराने त्या ठिकाणी येत असतात, कधीही सोबत येत नाही. आणि जर सोबत आले तर त्या ठिकाणी सर्वनाम हा सर्वनाम नसून त्या ठिकाणी कशाचं काम करते, विशेषणाचं काम करते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, चुकीचा पर्याय असेल. काय ते एकदा सांगून टाक. जर असं म्हटलं तर काय हा आता सांगितलं, एखाद्या जर विधानार्थी वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये कोण आणि काय आलं तर तो सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं काम करतो. याचाच अर्थ चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा तो कोणतं सर्वनाम असेल तर अनिश्चित सर्वनाम असेल. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय आहे, आपलं चुकीचं उत्तर किंवा चुकीची जोडी आहे. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, स्वतः जाऊन आलात हे बरे झाले. या ठिकाणी तुम्हाला स्वतः या सर्वनामाचा प्रकार त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हाही आपण किंवा स्वतः जर वाक्यामध्ये दिसला तर मुलांना डायरेक्ट वाटतोय की आपण आणि स्वतः या ठिकाणी जर पाहिलं तर हे काय असतात, आत्मवाचक सर्वनाम आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक सर्वनामाच्या प्रकाराचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आत्मवाचक सर्वनाम असेल, पुरुषवाचक सर्वनाम असेल, त्या ठिकाणी एखादा संबंधी सर्वनाम असेल, दर्शक सर्वनाम असेल, तर त्या ठिकाणी कधी जर आत्मवाचक सर्वनाम म्हटलं आपण तर स्वतः हा आत्मवाचक सर्वनाम सुरुवातीला येत नाही. काही वेळेला त्या ठिकाणी तो अपवादात्मक स्थितीमध्ये सुरुवातीला आत्मवाचक सर्वनाम येऊ शकते, परंतु निश्चितच त्याचंही काही वैशिष्ट्य आहे. ते वाक्य युनिव्हर्सल म्हणजे सार्वजनिक सत्य असायला पाहिजे. परंतु या ठिकाणी स्वतः जाऊन आलात हे बरे झाले याचाच अर्थ या ठिकाणी तो समोरच्या व्यक्तीला बोलला जात आहे. म्हणजे स्वतः हा समोरच्या व्यक्तीसाठी वापरला जातो आणि समोरच्या व्यक्तीसाठी जेव्हा वापरला जाते तेव्हा तो कोणता सर्वनाम होतो तर तेव्हा तो द्वितीय सर्वनाम होतो. म्हणजे या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम त्या ठिकाणी याचं उत्तर काय असेल, बरोबर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय आहे, योग्य पर्याय आहे. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही. या ठिकाणी प्रकार विचारलेला आहे. मग या ठिकाणी सर्वनामाचे मी सांगितलेलं आहे की मराठीमध्ये एकूण 9 सर्वनाम आहेत. एकदा लिहून घेतो. मी, तू, तो, हा, जो, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपण, त्याच्यानंतर स्वतः, हे एकूण 9 सर्वनाम आपल्याला मराठीमध्ये मूळ सर्वनाम पाहायला मिळतात. या 9ही सर्वनामामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार त्या ठिकाणी बदल घडून येऊ शकते. मग या 9 प्रकार जे सर्वनाम आहेत त्यांना 6 प्रकारामध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं त्या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम, काय आहे, दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, संबंधी सर्वनाम, त्याच्यानंतर चौथा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो
प्रश्नार्थक सर्वनाम कोणता आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. त्याच्यानंतर पाचवा प्रकार पाहायला मिळते आपल्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि सहाव्या प्रकारचा एक सर्वात शेवटचा आहे आत्मवाचक सर्वनाम. कोणता आहे? आत्मवाचक सर्वनाम. तर हे 6 मूळ प्रकार आहेत. याच्यामध्ये पाहिला आपण पर्याय दर्शक आपल्याला दिसून येतो, संबंधित या ठिकाणी आपण पाहिलं संबंधित, प्रश्नार्थक या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक, आदर हा जो आहे हा बिलकुल सर्वनामाचा मुळीच प्रकार नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? आपलं उत्तर असेल. तर या पद्धतीने एखादा टॉपिकचं जेव्हा आपण प्रश्न घेत असतो किंवा एखाद्या टॉपिकचं प्रश्न जेव्हा आपण सोडवत असतो त्यावेळेला त्या घटकाचं किंवा टॉपिकची संपूर्ण संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. कारण प्रश्न हे जशाला तसे येत नसतात, तर त्या घटकाच्या संकल्पनेवर आधारित येत असतात. त्यासाठी एक एक टॉपिक त्या ठिकाणी क्लिअर असायला पाहिजेत. पुढील प्रश्न बघा. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी सर्वनाम दिलेलं आहे ती. आता या ठिकाणी ती वही म्हटलेलं आहे, वही बद्दल सांगितलेलं आहे. मी आत्ताच तुम्हाला दर्शक सर्वनाम आणि त्याच्यानंतर दर्शक विशेषण या दोघांमधला फरक सांगितलेला आहे. मग या ठिकाणी दर्शक सर्वनाम म्हटलं तुम्ही आणि दर्शक जर विशेषण म्हटलं तर दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषणामध्ये काय फरक आहे? जेव्हा एखादं नाम त्याच्यानंतर सर्वनाम हे जर समजा जवळ येत असतील त्या वाक्यामध्ये सर्वनाम हा सर्वनाम नसतो, तो दर्शक विशेषणाचं काम करते. मग ती माझी वही आहे याचा अर्थ ती नाम आणि सर्वनाम हे थोडेसे दूर आहेत आणि वही बद्दल या ठिकाणी दर्शवते की कोणती वही? ती वही. याचाच अर्थ या ठिकाणी कोणता असेल तर तो दर्शक सर्वनाम असेल. मग या ठिकाणी दर्शक सर्वनाम म्हटलं तर पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? आपलं उत्तर असेल. तर दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण या दोन्हीच्या ज्या संकल्पना आहेत त्या थोड्याशा क्लिअर ठेवा, कारण प्रश्न नेमका अशा थोड्याशा डाऊटफुल भागावर विचारला जातो. पुढील प्रश्न बघा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे? अजून त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम आलंय. मग आता दर्शक सर्वनाम म्हटलं तर आत्ताच मी सांगितलेले आहे दर्शक सर्वनामाचे आहे. मग या ठिकाणी ती दूरची गोष्ट आहे. मग ही आत्ताची घटना आहे. तो बघा सूर्यास्त आणि हा बघा माझा रुमाल. या ठिकाणी जेवढे वाक्य दिलेले आहेत या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा सर्वनाम आणि हा नाम ती गोष्ट दूर आहेत याचा अर्थ दर्शक सर्वनाम आहे. ही आत्ताची घटना, ही घटना या ठिकाणी सुद्धा दर्शक सर्वनाम होईल. तो सूर्यास्त या ठिकाणी सुद्धा दर्शक सर्वनाम होईल आणि हा रुमाल या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी हाही दर्शक सर्वनाम होईल. मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2024 ला. या ठिकाणी वाक्यच मी लिहिलेलं आहे. या खाली तुम्हाला पर्याय दिलेले होते 1 किंवा 2 बरोबर, 2 व 3 बरोबर किंवा सर्व बरोबर. मी पर्याय या ठिकाणी लिहिलेले नाहीत. या ठिकाणी चारही वाक्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? दर्शक सर्वनामाचा प्रकार पाहायला मिळते. याचाच अर्थ सर्व पर्याय काय असतील? या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर असतील. म्हणजेच या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे जो कष्ट करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हाही तुम्ही सर्वनामाच्या प्रकाराचा काय करतो आपण अभ्यास करतो त्यावेळेला जो संबंधी सर्वनाम आहे हा संबंधी सर्वनाम 2 वाक्यांमध्ये संबंध जोडण्याचा काम करतो. मग या ठिकाणी जो कष्ट करतो तो यशस्वी होतो याचा अर्थ जो आणि तो या ठिकाणी काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. मुळामध्ये जर पाहिलं तुम्ही तर संबंधी सर्वनाम मराठी भाषेमध्ये एकच आहे आणि तो म्हणजे आहे जो. कारण हा 2 वाक्यांमध्ये संबंध जोडण्याचं काम करते. याच्या जोडीला नेहमी तो येतो, परंतु तो हा संबंधी सर्वनाम नाही, तर तो कोणता आहे? दर्शक सर्वनाम आहे. कधी कधी एखाद्या वाक्यामध्ये जो हा सर्वनाम
एखाद्या वाक्यामध्ये दिलेला नसेल, जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एवढंच वाक्य असेल, कष्ट करतो तो यशस्वी होतो, याचाच अर्थ त्या ठिकाणी जो कष्ट करतो तो यशस्वी होतो. म्हणजे संबंधी सर्वनाम हा एखाद्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष येऊ शकते किंवा एखाद्या वाक्यामध्ये अप्रत्यक्ष सुद्धा येऊ शकतो. परंतु त्याचं उत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल, संबंधी सर्वनाम वाक्यामध्ये दिलेला असो किंवा नसो, त्याचं शेवटचं उत्तर काय असेल, जो असेल, एवढं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जो हा सर्वनाम संबंधी सर्वनामामध्ये येईल, संबंधित झालेला आहे, संबंधी सर्वनाम प्रकारामध्ये येत असतो. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, कोण काय ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येतात? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की कोण त्याच्यानंतर काय हे दोन सर्वनाम जर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल, जर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल, तर निश्चितच त्या ठिकाणी तो कोणता सर्वनाम होतो? प्रश्नार्थक सर्वनाम होतो. काय होतो? प्रश्नार्थक सर्वनाम होत असतो. जर एखाद्या वाक्यामध्ये कोण आणि काय यांचा प्रश्न विचारण्यासाठी काय केलेला नसेल, वापर केलेला नसेल आणि सरळ सरळ एखाद्या विधानार्थी वाक्यामध्ये किंवा मग उद्गारार्थी वाक्यामध्ये जर कोण किंवा काय आलं, तर निश्चितच ते कशाचं काम करत असतात? तर ते सामान्य किंवा मग अनिश्चित सर्वनामाचं काम त्या ठिकाणी करत असतात. तर या ठिकाणी प्रश्नार्थक आणि अनिश्चित ह्या दोनही प्रकारामध्ये कोण आणि काय त्या ठिकाणी काम करत असतो. दर्शक व संबंधी बिलकुल नाही. दर्शक सर्वनाम हा आणि तो आहे. जो संबंधी सर्वनाम पाहिलं जो आहे. पुरुषवाचक आणि अनिश्चित म्हटलं तर पुरुषवाचक अनिश्चितचं काम करतात, परंतु पुरुषवाचकचं काम करत नाही. दर्शक आणि प्रश्नार्थक देखील नाही. तर या ठिकाणी कोण आणि काय हे प्रश्नार्थक आणि त्या ठिकाणी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचे काम करत असतात. तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, कोणी यावे कोणी जावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी कोणी यावे कोणी जावे म्हटलं, या ठिकाणी कोण हा सर्वनाम आलेला आहे. मी आताच सांगितलं की जर प्रश्न विचारलेला नसेल तर तो निश्चितच काय होतो? तर तो निश्चितच सामान्य सर्वनाम होते किंवा अनिश्चित सर्वनाम होते. मग या ठिकाणी सरळ सरळ वाक्य आहे, प्रश्न विचारलेला नाही, याचा अर्थ हा काय असेल? सामान्य सर्वनाम असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे? मग आता या ठिकाणी आपल्याला आत्मवाचक सर्वनाम निवडायचं आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. मग या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत. या वाक्यामधील आपल्याला काय निवडायचं आहे? तर आत्मवाचक सर्वनाम निवडायचं आहे. आत्मवाचक याचाच अर्थ लक्षात घ्या. आत्मवाचक म्हणजे स्वतःसाठी वापरला जाणार आहे. स्वतःसाठी म्हणजे कोणासाठी? तर जो वाक्यामध्ये कर्ता असतो त्याच्यासाठी. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आत्मवाचक सर्वनाम हा वाक्यामध्ये कधीही वाक्याच्या सुरुवातीला येत नाही. जर एखाद्या वेळेला वाक्यात आलं, स्वतः किंवा आपण वाक्याच्या सुरुवातीला आलं किंवा कर्ता म्हणून आलं, तर त्यावेळेला त्या वाक्यामध्ये किंवा तो वाक्य हा सार्वजनिक सत्य असायला पाहिजे किंवा सर्वांसाठी लागू होणारा असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी धीराने उभा राहणारा लोकोत्तर लाभाचा धनी होतो. ह्या वाक्यामध्ये सर्वनाम नाहीच. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. आता या ठिकाणी स्वतः आलेला आहे आणि असणारा कोण? तो. आणि हा कोणानंतर आलेला आहे? कर्त्याच्या नंतर आलेला आहे. याचा अर्थ स्वतः हा काय होईल? आत्मवाचक सर्वनाम होईल. मग या ठिकाणी तिसरं वाक्य बघा. सावित्रीबाईचं सारं काम आटोपलं होतं. ह्या वाक्यात सर्वनामाचा वापर नाही. त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. ह्या वाक्यामध्ये सुद्धा आत्मवाचक सर्वनाम नाही. या ठिकाणी त्यांनी म्हणजे तो सर्वनाम आहे, परंतु या ठिकाणी तो आत्मवाचक सर्वनामामध्ये येत नाही. तर याचाच अर्थ दुसरा पर्याय आपलं काय असेल? योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, स्वतः हा शब्द व्याकरण दृष्ट्या रिकामी जागा आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की आपण त्याच्यानंतर स्वतः हे जे दोन सर्वनाम आहेत, हे दोनही सर्वनाम मुळामध्ये जर पाहिलं आपण
तर आत्मवाचक सर्वनामाच्या प्रकारामध्ये येत असतात। तर निश्चितच या ठिकाणी व्याकरण दृष्ट्या जर पाहिलं आपण तर ते काय आहेत, आत्मवाचक सर्वनाम त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी मराठी व्याकरणातील सर्वनाम या घटकावरचे एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत। अजून याच घटकावरचे पुढील प्रश्न तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जय हिंद।